महाराष्ट्राचं करायचं काय? भर पावसात सोमवारी गाड्या ढकलत घेऊन आले मनसैनिक, तेही जिल्हाधिकारी कार्यालयात. कोल्हापुरात सोमवारी मनसेच्या आंदोलनामुळे सगळेच जण अचंबित झाले, कारण E20 पेट्रोल विरोधात त्यांनी आंदोलन केलं. यावेळेला मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच एका ग्लासमध्ये पेट्रोल घेतलं आणि त्यात पाणी ओतून प्रात्यक्षिक दाखवलं. या पेट्रोलमध्ये पाणी टाकताच पेट्रोल आणि इथेनॉल वेगळं झाल्याचं पाहायला मिळालं. त्या ग्लासमध्ये घालतो. आता थोडं जर पाणी पडलं काय होतं तेच बघा. त्याला आता कसं आहे, एक 8 तास लागतात. त्यामुळे आम्ही हे थोडं मिक्सर आणलाय. एक 2 मिनिट लागेल त्याला. त्याच्यामध्ये आज पेट्रोलमध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्याला हे हलवण्याचं कारण, ज्यावेळेस आपण गाडीमध्ये पेट्रोल घालतो आणि त्याच्यामध्ये जर पाणी गेलं, गाडी आपली ज्यावेळेस आपण चालवत असतो त्यावेळेला गाडी इकडे तिकडे हलत असती. पण या ठिकाणी हे प्रात्यक्षिक दाखवण्यात येईल. गाडीच्या ऐवजी या ठिकाणी हा मिक्सर वापरलेला आहे. E20 जे पेट्रोल आहे ते 2 स्ट्रोक गाड्यांना उपयोगाचं आहे, 4 स्ट्रोक गाड्यांना नाही आहे. आणि ब्राझीलमध्ये 30 वर्षापूर्वी E20 पेट्रोल 2 स्ट्रोक गाड्यांसाठी वापरलं जात होतं आणि तिथे E10 आणि E20 असे 2 वेगवेगळे पेट्रोल पंप आहेत. पण आज ते आपल्या देशात आत्ता E20 चालू करालेत. बाकीच्या देशांनी त्याला 30 वर्षापूर्वी बंद केले. त्यांनी त्या पद्धतीने गाड्या त्या इंजिन हे केलेलं आहे, म्हणजे नाही तयार इंजिन त्या पद्धतीने तयार केलेले. हे बघा घट्ट झालंय का हे वरती काय आलं दिसतंय का तुम्हाला? अशा पद्धतीने टाकीमध्ये आपल्या घट्ट द्राव्य तयार होतो आणि गाड्यांची कामं निघतात. जर का हे पेट्रोल नाही बंद झालं तर मला वाटते आपल्या इथं 95% 4 स्ट्रोक 2 व्हीलर आहेत. E20 पेट्रोल वापरल्यामुळे गाड्यांमध्ये बिघाड होतोय. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गाड्या ढकलत आंदोलन करण्यात आलं. यावेळी या निर्णयाविरोधात देखील जोरदार घोषणाबाजी मनसैनिकांनी केली. लावणाऱ्या या केंद्र शासनानं आज जे गळचेपी धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे जिल्हाध्यक्ष राजेंद्र टोले यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी 200 2 व्हीलर या ढकलत या ठिकाणी आणलेले आहेत. या जिल्हाधिकाऱ्यांना एवढंच सांगणं आहे, तुम्ही केंद्र शासनापर्यंत हा निरोप पोचवा. हे E20 पेट्रोल ज्याच्यामध्ये पाणी मिक्स झालं तर याच्यामध्ये दह्यासारखं होतं आणि कार्बोरेटर आणि इंजिनच्या छोट्या ओलामध्ये जाऊन आज इंजिन पूर्ण जाम होतं आणि याचा भुर्दंड हा नागरिकांना बसतोय आणि हे अन्यायकारक आहे. बाकीच्या देशांनी 30 वर्षापूर्वी E20 बंद केलंय आणि ज्या देशामध्ये वापरतात त्या ब्राझीलमध्ये E20 आणि E10 चे वेगवेगळे पंप आहेत. मात्र आज आपल्या देशामध्ये हे E20 पेट्रोलची सक्ती बंद करून नेहमीप्रमाणे सामान्य पेट्रोल या ठिकाणी नागरिकांना द्यावं. त्याच पद्धतीनं नीट परीक्षेच्या घोटाळ्यामध्ये आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग आणि नितीन गडकरी, वास्तविक पाहता देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी E20 बद्दल काहीच बोलत नाहीत. मात्र नितीन गडकरीच पुढे बोलतात. नितीन गडकरींच्या कुणाच्या नातेसंबंधाची E20 मध्ये एजन्सी आहे का हे तपासावं आणि E20 ची सक्ती रद्द करावी. त्याचबरोबर हरदीप सिंग पुरी, नितीन गडकरी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यावर राजीनामा द्यावा. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही 4 दिवसाचा अल्टिमेटम देतोय. आज हे कलेक्टर ऑफिसच्या दारात आम्ही हे करतोय. 4 दिवसानं सगळ्या सेल्स ऑफिसरना त्यांनी बोलवावं. आम्ही त्यांच्या समोर हे प्रात्यक्षिक दाखवणार आहोत आणि त्या उपरोक्त जर शासनानं हे बंद नाही केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसे स्टाईलनं तीव्र आंदोलन छेडेल. E20 पेट्रोलमुळे गाड्यांमध्ये बिघाड होत असून सर्वसामान्य नागरिकांना नाहक भुर्दंड बसतोय. त्यामुळे सरकारने यावर तोडगा काढावा. तसेच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री
आणि रस्ते वाहतूक मंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी.